नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मुख्य परीक्षा कंबाईन ग्रुप बी अँड ग्रुप सी रिव्हिजन थ्रू अनालिसिस ब्रेक द फेअर बॅच मध्ये. मित्रांनो, काल आपण इंट्रोडक्शन लेक्चर पाहिलं आणि इंट्रोडक्शन लेक्चर मध्ये आपली बॅच कशी रन होणार आहे आणि आपल्या बॅचचा अप्रोच कसा असणार आहे एक्झामच्या दृष्टीने त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहिली. तर मित्रांनो, कालच्या इंट्रोडक्शन लेक्चर नंतर आज आपण दुसरं लेक्चर स्टार्ट करत आहोत, ज्याचं नाव आहे एक्झाम माइंडसेट लेक्चर आणि त्याचं टायटल आहे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे गोष्ट अभ्यासा पलीकडची. आता मित्रांनो, तुम्ही म्हणताल की गोष्ट अभ्यासा पलीकडची म्हणजे नेमकं काय? तुम्हाला उदाहरण दाखल सांगायचं झालं तर आता आपण लेक्चर स्टार्ट केलेले आहेत कंबाईन ग्रुप बी एंड सी मेन्स एक्झाम 2025 साठी आणि कंबाईन ग्रुप बी एंड सी पूर्व परीक्षेचा 2025 चा आणखी रिझल्ट लागलेला नाही. रिझल्ट लागल्यानंतर बघू की कट ऑफ काय असेल बरोबर आहे. आता कट ऑफची चर्चा इत्यादी भानगडीत मी पडणार नाही. आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. बाकीच्या गोष्टी आपल्यासाठी न्यून आहेत किंवा कमी दर्जाच्या आहेत. म्हणून अभ्यास ज्याचा असेल त्याचा नेहमी रिझल्ट आलेला दिसेल तुम्हाला. उगा इतर चर्चामध्ये तुम्ही पडायचं नाही, अफवांमध्ये अडकायचं नाही. मित्रांनो, स्पर्धा आपले विशेष करून एमपीसी मध्ये ज्या अफवा असतात ना, त्या खूप तुमच्यासाठी धोकादायक आहेत. एवढ्या जागा येणार आहेत, तेवढ्या जागा येणार आहेत. खूप ते मी मान्य करतो की जागा जास्त आल्या तर खूप चांगला फायदा होतो. प्रिलिमच्या कट ऑफ मध्ये थोडाफार फायदा म्हणजे 1-2 मार्काचा डिफरन्स होतो आणि ते बऱ्याच मुलांना मेन्स देण्यासाठी खूप खूप सारी संधी भेटते. पण महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या गोष्टीकडे अभ्यास, जागा, कट ऑफ ह्या गोष्टीकडे किती लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे, ते आपल्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट असते. जागा जास्त येणं, कट ऑफ किती लागेल ते क्युरियोसिटी असते. त्याबद्दल काही माझं दुमत नाही आणि त्यामध्ये क्युरियोसिटी असणं चांगलं आहे. म्हणजे त्या पॉझिटिव्ह एनर्जीनं आपण काय करतो, आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी आपला अभ्यास करत असतो. कळलं की जागा जास्त आहे म्हणून आपण आणखी जास्त एनर्जीने अभ्यास करतो. कट ऑफ मध्ये आपण बसत आहोत याचा अंदाज आल्यानंतर आपल्याला आणखी एनर्जीने आपण अभ्यास करतो. पण मित्रांनो, हा जो अप्रोच आहे की बाबा जागा आल्यानंतर मी जास्त अभ्यास करणार किंवा कट ऑफ मध्ये बसतोय म्हणून मी चांगला जास्त अभ्यास करणार. मित्रांनो, ठीक आहे, कधी कधी जागा कमी जास्त असेल किंवा तुमचा स्कोर काठावर असेल, याचा अर्थ असा नाही की तुम्ही अभ्यास बंद केला पाहिजे किंवा इतर गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एमपीसीच्या संदर्भात सांगतो की अफवांकडे दुर्लक्ष करायचं. हे असं होणार आहे, आयोग असं करणार आहे, तसं करणार आहे. मित्रांनो, जोपर्यंत आयोगाचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत माझ्यावर काय कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. म्हणजे कसं, आयोग जे सांगेल ते प्रमाण असतं, बरोबर आहे. त्यामुळे आयोगाचं जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत इतर कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. फक्त आपलं एकच काम काय, प्रामाणिकपणे अभ्यास करणं. ठीक आहे मित्रांनो, हेच आपलं एक्झाम माइंडसेट लेक्चर. आणि माइंडसेट म्हणजे काय, हे अफवा पण आपला काय करतात, माइंडसेट खराब करून टाकतात आणि माइंडसेट खराब केल्यामुळं आपला अभ्यास होत नाही. उदाहरण दाखल ते झालं तर राज्य सेवा पूर्व परीक्षा 2025चा आता जो रिझल्ट लागला तो जवळपास ओपन मेलसाठी कट ऑफ जो होता 116 होता आणि ओपन फिमेलसाठी 111. तर मला सांगा की बरेच अफवा अशा होत्या की कट ऑफ हा 130 पर्यंत जाणार आहे. काही जण म्हणले 125 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. काही जण म्हणलं काही जरी झालं, काळ्या दगडावरची रेस आहे की 120च्या खाली कट ऑफ येणारच नाही. म्हणजे 120च्या मुलं पुढे होती ना, त्यांनी काही अभ्यासच केला नाही आणि आयोगानं एक्झाम महिन्याभर असताना तो कट ऑफ लावला आणि कट ऑफ किती लागला, 116 मुलांसाठी आणि मुलींसाठी 111. आता जे मुलं कट ऑफ मध्ये बसले, ज्यांचा स्कोर 120 होता, 125 होता, 126-27 होता, त्या मुलांनी अभ्यासच केला नाही. कारण की त्याला कुठेतरी ऐकायला भेटलं होतं 130 कट ऑफ लागणार आहे, 125 लागणार आहे आणि ह्या भानगडीमध्ये कट ऑफच्या चर्चेमध्ये त्यांनी अभ्यास केला नाही आणि 1 महिन्यामध्ये आता काय करायचं हा त्यांच्या समोर मोठा प्रश्न पडला. त्यामुळे तुम्हाला सांगतो ना, तर ह्या मुलांनी जर प्रामाणिकपणे अभ्यास केला असता 2 महिने मागता आणि रिझल्ट नंतरचा 1 महिना, असे 3 महिने त्यांना भेटले असते आणि नक्की ते रिझल्ट मध्ये राहिले असतील. आता काही सांगता येत नाही, गॅरंटी नाही 1 महिन्यामध्ये काय होईल ते. आता प्रत्येकाचे अप्रोच आहे. काही जणांचा पुढचा अभ्यास असेल ते मुलं कसं तरी मॅनेज करतील, पण त्यांनी कधी युपीसीचा अभ्यास डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास केला नाही, त्या मुलांचं काय, ऍटलीस्ट 3 महिन्यामध्ये काहीतरी आयडिया आली असते ना. मग ह्या काय अशा गोष्टी ज्या आहेत तुमच्या काय करतात, तुमच्या माइंडसेट सोबत खेळतात. तर त्या संदर्भात आणखी चर्चा करू आपण लेक्चरमध्ये. तर महत्त्वाची गोष्ट की आपल्याला सांगायचं होतं की मागच्या कंबाईन पूर्व परीक्षा 2024चा जो कट ऑफ होता तो 65.5 होता. तर 65.5 खूप हाय लागला. मुलांना धक्का बसला की एवढा कसं काय कट ऑफ लागला, बरोबर. तर आता काय झालं की मुलांचा अभ्यास वाढलेला आहे, मुलांचं अनालिसिस वाढलेलं आहे, मुलांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे परीक्षेकडे खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे. आणि ज्या मुलांना 62.5चा कट ऑफ क्लिअर करता आला नाही त्यांच्यामध्ये उणीव काय होती, त्यांना आयोग समजला नाही, पीआयक्यूचं महत्त्व समजलं नाही. पीआयक्यू जे असतात केलेले असतात पण फक्त ओझर ते थातुरमातुर केलेले असतात. 21,000चा ठोकळा जस्ट वाचून काढलेला असतो आणि माझे पीआयक्यू झाले एवढं त्यांना समाधान असतं. पण जे 62.5
चा कट ऑफ क्लिअर केले मुले होते त्यांनी त्यांचा 21,000 PIQ विथ अनालिसिस खूप चांगल्या प्रकारे वाचून झाला होता, रिडिंग करून झालेला होता. त्यामुळे त्यांचा कट ऑफ क्लिअर झाला. आणि 21,000 का सांगतोय की 21,000 मध्ये सगळे एक्झाम आपल्या आयोगाचे क्वेश्चन आहेत. आणि आयोगाचं क्वेश्चन असल्यामुळे आयोगाचा अप्रोच काय, ॲटिट्यूड काय, आयोगाचं सिस्टम काय आहे ही त्या मुलाला कळली आणि ते मुलं पास झाले. आणि ज्या मुलाला ही आयोगाची सिस्टम, आयोगाचं लॉजिक कळलं नाही ते मुलं कुठेतरी 50-55 पर्यंत राहिले. तर मित्रांनो, आपला उद्देश जो आहे की हे मित्रांचं आपलं जे फेअर आहे ते भीती आहे की जो एवढा मोठा कट ऑफ क्लिअर कसा करायचा, मेनचा 300+ कसं जायचं, त्या संदर्भात आपण मार्गदर्शन करणार आहोत. प्रीचं मार्गदर्शन आपल्याला पूर्वपरीक्षेच्या बॅचमध्ये आपण केलेलं आहे. मेनसाठी आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे. तर मग तेच सांगतो की हे आपलं जे माइंडसेट लेक्चर जे आहेत हे काही मुलांचं कसं ते अभ्यास खूप असतो बऱ्यापैकी, म्हणजे ते मुलं बिलकुल टाइमपास करत नाही. आणि त्यांचा स्कोर जो आहे प्रीचा, समजा 2024चं उदाहरण घेऊ आपण, समजा 55 ते 60 दरम्यान त्यांचा स्कोर आलेला होता, पण कट ऑफ लागला किती 62.50. तर मित्रांनो इथे लक्षात ठेवा की 62.50 म्हणजे थोडक्यात ते मुलं रिझल्ट पासून बाजूला पडले. तर सांगायची गोष्ट असं की बाबा की बऱ्याचपैकी मुलांशी जर चर्चा केली तर तुम्हाला असं आढळलं की काही मुलांनी गोल करण्यात चुका केल्या होत्या, 4-5 गोल चुकीचे गोल करून आले होते. किंवा 22-20 जे क्वेश्चन आहेत, समजा आता मेन्सला 22 क्वेश्चन आहेत मॅथ आणि रिजनिंगचे, आणि प्रीला आहेत ते 20 क्वेश्चन. ते 20 क्वेश्चन त्यांना सोडायला वेळ भेटला नाही आणि ते थातुरमातुर काहीतरी ABB ACCC असे काहीतरी लॉजिकनं, म्हणजे रॅन्डम, त्याला लॉजिक नाही म्हणता येत, उगं काहीतरी फेकून आले, म्हणजे CCC धरलं फेकून आले, त्यामुळे त्याला तिथं स्कोअर करता आला नाही. पण त्यांच्याकडे योग्य स्ट्रॅटेजी असतं तर प्रीला मी डिस्कस केलेला आहे. 20 पैकी तुम्ही कमीत कमी 14+ काढू शकला असतात. खूप इझी क्वेश्चन होते, फक्त तुमच्याकडे ते स्ट्रॅटेजी पाहिजे होती. स्ट्रॅटेजी नसल्यामुळं त्या मुलांना ते स्कोअर करता आला नाही. 20 पैकी काही मुलं फक्त 1 किंवा 2 क्वेश्चन बरोबर करून आले होते, मग त्याचा स्कोअर 55 ते 60 दरम्यान अडकला. तर त्याच मुलांनी जर हे 6 ते 7 क्वेश्चन काढले असते किंवा 8 क्वेश्चन काढले असते तर मला सांगा 55 8 की झाले 63 आणि 60 8 की झाले 68 किंवा 60 2-3 क्वेश्चन वाढले असते तरी 63-64 पर्यंत मुलगा गेला असता, आरामात कट ऑफ क्लिअर केला असता. हे एक त्याचं कारण आहे एक्झाम नापास होण्याचं. भरपूर कारण आहेत ते आपण डिस्कस केलेले पूर्वपरीक्षेच्या बॅचमध्येही, मेनच्या बॅचमध्येही आपण ते डिस्कस करणार आहोत. तर आपलं जे टायटल आहे की गोष्ट अभ्यासापलीकडची. मग अभ्यास करत असताना आपण रिडिंग करतो, फक्त जास्त भर आपला रिडिंगवर असतो. आणि मी PYQचं महत्त्व ही सांगितलंय, त्यामुळे आपले पूर्वपरीक्षेच्या बॅचचे मुलं जे आहेत PYQला खूप चांगल्या प्रकारे काळजीपूर्वक त्या गोष्टीला घ्यायला लागले आहेत. म्हणजे ती PYQ किती महत्त्वाचं आहे हे त्यांना ती कळलं आहे आणि त्यांना पूर्वपरीक्षेला चांगला स्कोअर आला आणि त्यानंतर ते आणखी त्या PYQच्या मागे लागलेले आहेत, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की PYQज मी बोलत राहतो. पूर्वपरीक्षेच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना पण सांगितलं होतं मी PYQज म्हणतोय, याचा अर्थ असा नाही की रिडिंग करायची नाही. तुम्हाला म्हणलो की तुम्हाला जर रिझल्ट काढायचा असेल तर रिडिंग आणि PYQज हे सोबत घेऊन जायचं. फक्त रिडिंग करायचं नाही किंवा PYQज करायचं नाही. रिडिंग आणि PYQज सोबत घेऊन अभ्यास करायचा आणि रिझल्टमध्ये यायचं. तर ऍक्च्युअली एक्झाम दिवशी आपण होणाऱ्या ज्या चुका असतील त्या संदर्भात आपण ते जे डिस्कशन आहे ते आजचं जे मेन आपलं डिस्कशन आहे ते एक्झामच्या दिवशी होणाऱ्या ज्या चुका आहेत किंवा एक्झाम दिवशी पेपर कसा टेकल केला पाहिजे त्या संदर्भात आहे. आणि एक्झाम दिवशी होणाऱ्या ज्या चुका आहेत आपल्या 1-2 महिने अगोदर त्या चुका आपण दुरुस्त करून एक्झामला आपल्याला जायचं आहे. म्हणजे आपल्या ज्या डिस्कशनचा भाग आहे तो काय आहे, ऍक्च्युअली एक्झाम दिवशी होणाऱ्या ज्या चुका ते आपल्याला 2 ते 3 महिने अगोदर डिटेक्ट करून ते आपल्याला दूर करून आपल्याला रिझल्टमध्ये यायचं आहे. तर लक्षात ठेवा, एक्झाम माइंडसेट लेक्चर परीक्षा दृष्टीने महत्त्वाचे गोष्ट अभ्यासापलीकडची. आता पहिला आपल्याला जवळपास आज 50 पॉईंट डिस्कस करायचे आहेत. त्यातलं पहिला पॉईंट आहे प्रत्येक प्रश्नाला एलिमिनेशन मेथड वापरणे. काय वापरणे? एलिमिनेशन मेथड वापरणे. आता एलिमिनेशन मेथड काय आहे? आता जुन्या बऱ्यापैकी मुलाला आयडिया असेल की 4 पर्यायापैकी 3 पर्याय चुकीचे असतात आणि 1 पर्याय बरोबर असतो, बरोबर आहे. मग ते 3 पर्याय कोणते चुकीचे आहेत ते पहिलं सापडणं आणि त्यानंतर काय करायचं, उत्तरापर्यंत पोहोचतो. आपण आपोआप उत्तरापर्यंत पोहोचतो. म्हणजे काय एलिमिनेशनमुळे काय होतं की लक्षात ठेवा की एक्झाममध्ये आपला कल काय असतो की मॅक्सिमम वेळास म्हणजे 99% मुलांचा कल असा असतो की उत्तर बरोबर कोणतं आहे किंवा पर्यायातलं बरोबर काय आहे ते चेक करण्याचा. तर मी म्हणतो मित्रांनो, तुम्हाला ही सवय लावा. प्रश्न वाचल्यानंतर पर्याय चेक करत असताना किंवा उत्तर काढत असताना चुकीचं कोणतं आहे ते पहिलं काढायचं आणि ते चुकीचं कोणतं आहे हे कळल्यानंतर बरोबर कोणतं आहे ते आपोआप आपल्याला कळतं. आणि त्यामुळे काय होतं, सिली मिस्टेक कमी होतात आणि उत्तर ही आपल्याला ॲक्युरेट आणि कमी वेळेत
आपल्याला कमी वेळेत उत्तरापर्यंत पोहोचता येतं. आता कमी वेळेत कसं पोहोचायचं ते तुम्हाला पेपर अनालिसिस करताना सांगणारच आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आपल्यासाठी व्हीआयपी पॉईंट काय आहे, इलिमिनेशन मेथड वापरणे. म्हणजे काय पेपर सोडत असताना इलिमिनेशन मेथड वापरूनच आपल्याला पेपर सोडायचा आहे. पेपर डिस्कस करताना इलिमिनेशन मेथड कशी वापरायची ते सांगणार आहे. आणि पूर्वपरीक्षेच्या बेसला विद्यार्थ्यांनाही ते कळलेलं आहे एलिमिनेशन मेथड कशी आहे, कशी वापरायची आहे. त्यावर आणखी आपण काय करू, वर्क करू. आणि तुम्हाला सांगतो की मित्रांनो, जे मुलं जे नवीन जॉईन झालेले आहेत आपल्या बॅचला, त्यांना म्हणलं होतं की पूर्वपरीक्षेची बॅच तुम्ही परचेस करा. जर तुम्ही परचेस नाही केली, वेळेच्या अभावी तुम्हाला जर जमलं नाही तर काही हरकत नाही, पण ऍटलीस्ट कंबाईन पूर्व परीक्षा 2024चा गट ब चा पेपर आहे, जवळपास 6 तास मी एक्सप्लेनेशन करून दिलेला आहे. तो पेपर नक्की पहा. आणि त्यानंतर आपले सगळे पेपर, हे 4 पेपर आहेत, जीएस पेपर किती 2चे, ते तुम्ही त्याचे अनालिसिस पाहायला चालू करा. कारण की तिथेही बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. जसं तुम्हाला म्हणलं की बाहुबली 1 होता तसा बाहुबली 2 आला, सॉरी बाहुबली 1 होता तसा बाहुबली 1 सोबत बाहुबली 2 आला. तसंच कसा आला, कोणता आला आपला, KGF 1 आला, KGF 1 नंतर KGF 2 आला, नंतर आहे पुष्पा 1 आला, आणि पुष्पा नंतर आला पुष्पा 2 आला. तसंच आपली बॅच पूर्वपरीक्षेची हा मूवीचा पार्ट 1 होता, पूर्वपरीक्षेची बॅच आहे ती, आणि मूवीचा पार्ट 2 कोण आहे, आपली मुख्य परीक्षेची ही बॅच ब्रेक द फेअर बॅच 3. हे तुम्हाला इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये सांगितलं आहे. म्हणजे आपली कंबाईन ग्रुप बी अँड सी 2025 ची पूर्वपरीक्षेची बॅच आहे ब्रेक द फेअर बॅच 2, ती आपल्या मूवीचा पार्ट 1 आहे. आणि त्याला लागूनच तिथल्याच गोष्टी आपण कंटिन्यू करणार आहोत, बरोबर आहे. आणि ब्रेक द फेअर बॅच 3 आहे, ती आपली काय आहे, आपल्या मूवीचा पार्ट 2 असणार आहे. त्यामुळे पहिल्या बॅचचाही आपल्याला मेन्सला फायदा होणार आहे. ते कसं ते तुम्हाला बॅच चालू असताना ते सांगणार आहे. जुन्या मुलांना हे माहीत आहे, पण नवीन मुलांसाठी सांगतो, रिपीट करतो, पूर्वपरीक्षेची बॅच नक्की परचेस करा. जर वेळेअभावी लेक्चर पाहणं होत नसेल, ॲटलिस्ट तुम्हाला रिपीट ह्या गोष्टी का सांगतोय की महत्त्वाचं आहे म्हणून सांगते. तुम्ही म्हणतो सर रिपीट तेच का सांगतात. जुन्या मुलाला माहिती मी काय गोष्टी रिपीट करतो, तुम्हाला बोर झालं तरी चालेल, कारण की जे गरजेचं आहे ते तुम्हाला मी 1000 वेळेस सांगत राहणार. त्यामुळे सांगतो नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचे, आपले जी पेपर 2चे म्हणजे सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर 2 जो आहे त्याचे लेक्चर बघण्यापूर्वी कंबाईन ग्रुप बी आणि सी पूर्वपरीक्षा 2025चा जो अनालिसिस होतं, म्हणजे त्यामधलं जे ग्रुप बीचा 2024चा पेपर आहे गट ब चा, तो व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे अनालिसिस केलेला आहे. तो व्यवस्थितरित्या पाहून घ्या. ते पेपरची PDF काढा आणि त्यामध्ये मी नेमकं काय सांगितलं आहे ते तुम्ही नोट डाऊन करा, आणि त्यानंतर काय करा, हे लेक्चर बघायला चालू करा. आता ही गोष्ट मी तुम्हाला रिपीट सांगत राहणार आहे, कारण की गरजेची आहे, बरोबर आहे. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नाला एलिमिनेशन मेथड वापरायची आहे. प्रश्न समजून घेणे, पर्याय व्यवस्थित वाचणे, दोघांचे योग्य आकलन करून घाई गडबड न करता योग्य उत्तराची निवड करणे. काय प्रश्न समजून घेणे, पहिलं महत्त्वाचं प्रायोरिटी काय असली पाहिजे आपल्याला, प्रश्न समजून घेणे, पर्याय व्यवस्थित वाचणे. काय प्रश्न समजून घ्यायचा आपल्याला, पर्याय व्यवस्थित वाचायचा, आणि दोघांचं योग्य आकलन म्हणजे प्रश्नाचं आणि पर्यायाचं योग्य आकलन करून आपलं करायचंय, दोघांचं योग्य आकलन करून घाई गडबड न करता. म्हणजे आपलं काय, प्रश्न समजला, पर्याय समजला, पण त्याचं काय करायचं, दोघांचं आकलनही झालं. आता कळलं की यार प्रश्न समजला, आता काहीतरी लवकर उत्तर टिक करतो आणि गोल करतो. आणि अशा गडबड एक्साइटमेंटमध्ये कधी काय होतं की चूक होण्याचे चान्सेस असतो. ह्याच्यामध्ये आपण गोल करतानाही आपण 2 नंबरला गोल करायचंय तर 3 नंबरला गोल करू शकतो, किंवा ह्या एक्साइटमेंटमध्ये काय होतं, चूक पण होऊ शकते. तिथं आपल्याला काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. म्हणजे काय, दोघांचं योग्य आकलन करून घाई गडबड न करता योग्य उत्तराची आपल्याला काय करायची, निवड करायची आहे. मित्रांनो, ही ना प्रश्न समजून घेणे, पर्याय व्यवस्थित वाचणे, दोघांचे योग्य आकलन करणे, आणि आकलन झाल्यानंतर घाई गडबड न करता योग्य उत्तराची निवड करणे, हे जे आहे ना, हे प्रॅक्टिस मधनं येतं. हे बोलायला सोपं आहे, सगळं आहे, आणि करायला पण सोपं आहे. पण तेव्हा करायला सोपं आहे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताल तेव्हा. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगणं आहे की जे पूर्वपरीक्षित पेपर असतात झालेले, आता हे 4 पेपर आहेत तुमचे, कोणते 2023-2024चे गट ब आणि गट क चे. आपले जे पेपर 2 आहे आणि पेपर 1 आहे, हे जे आपण जे अनालिसिस घेणार आहोत 4 पेपरचे, तर लक्षात ठेवा हे 8 पेपर तुमच्याकडे तोंडपाठ झाले पाहिजेत. पेपरचे तोंडपाठ झाले पाहिजे, त्यातलं लॉजिक्स, त्यातलं आयोगाची जी रचना आहे क्वेश्चनची ती कशी ती माहीत झाली पाहिजे. आयोगाचा कसं मेन्सचा कसा अप्रोच आहे तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे. मी समजून सांगणार आहे, तुम्ही त्यामध्ये आणखी वर्क करा. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तिथं काही लॉजिक्स काही सापडते का, तुम्हाला वैयक्तिक स्तरावर काही गोष्टी तिथं जाणवतात का ते बघा. तुम्हाला काही नवीन गोष्टी जाणवतील, एखादी गोष्ट माझ्याकडून राहून जाईल किंवा ती तुम्हाला जाणू शकते.
एखादी गोष्ट तुम्हाला माहित नाही ती मला माहित असू शकते. मी सांगतो हे आपली जी बॅच असणार आहे ती इंटरॅक्शन स्वरूपाची असणार आहे, रेकॉर्डेड स्वरूपात आहे, पण मी बॅच इंटरॅक्शन सारखी रन करणार आहे. जुन्या मुलाला हे अनुभव आहे. तर लक्षात ठेवा. मग तुम्हाला एक सांगतो की ते तुम्हाला एक्झाम मुख्य परीक्षेच्या अगोदर कमीत कमी 7 पेपर 1चे आणि 7 पेपर 2चे सॉल्व करायचे आहेत मॉक पेपर. आणि ह्या पॉइंटला धरून ह्या पॉइंटचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी हे कमीत कमी 7 पेपर सोडायचे आहेत. 7 पेपर 1चे आणि 7 पेपर 2चे सॉल्व करायचे आहेत. कसे सॉल्व करायचे काय करायचे आपण पुढे डिस्कस करू. तर लक्षात ठेवा, प्रश्न शक्यतो 2 वेळा वाचण्याचा प्रयत्न करणे. काय आपला जो प्रश्न आहे कधी कधी होतो आपण गडबडीत प्रश्न वाचतो त्याचं आकलन होत नाही, पण जेव्हा सेकंड वेळेस वाचतो तेव्हा ते आपल्याला योग्य आकलन होतं. मित्रांनो, तुम्हाला समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी राहता, तुमचं घर ए ठिकाणी आहे आणि तुम्हाला एखाद्या अननोन ठिकाणी समजा बी ठिकाणी जायचंय. बी हे ठिकाण तुमच्यासाठी अननोन आहे, पण तुम्ही फर्स्ट टाइम ए टू बी आता ए टू बी सोडून देतो, जाऊन द्या, हे ए बी असं काही कन्फ्युज होऊ शकतं. तर गावांची नावं घेऊ. समजा तुम्हाला मुंबईहून पुण्याला जायचं आहे, बरोबर आहे. मुंबई पुण्याला तुम्ही फर्स्ट टाइम जाणार आहात, त्यावेळेस तुम्हाला माहित नाही मुंबई पुणे अंतर पार करताना कुठं डोंगर आहे, कुठं रस्ता खराब आहे, कुठं हायवे आहे, कुठं आजूबाजूला घरं आहेत, हे तुम्हाला फर्स्ट टाइम माहित नसणार. पण सेकंड टाइम तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला मागे 1 टाइम गेल्यानंतर काहीतरी तुम्हाला दिसलेला असतं, डोंगर दिसलेला असतो, झाडं दिसलेले असतात, घरं दिसलेले असतात, कुठं हायवे आहे, कुठं रस्ता खराब आहे, तुम्हाला जाणवलेलं असतं. मग तुम्ही जेव्हा सेकंड टाइम जेव्हा प्रवास कराल तेव्हा तुम्हाला त्या आणखी गोष्टी काय लागतं की बाबा तिच्यासोबत आणखी रोडच्या साईडला मोठमोठे हॉटेल पण आहेत आणि हॉटेलचे नाव पण तुम्हाला लक्षात राहायला लागतात. पेट्रोल पंप पण आहे, लेफ्टला आहे का राईटला आहे हे पण कळायला लागतं तुम्हाला. किंवा एखाद्या ठिकाणी एक निसर्गरम्य ठिकाण आहे कॉर्नरला, मग ते तुम्हाला लक्षात येतं. परत त्या निसर्गरम्य ठिकाणाच्या आजूबाजूला काहीतरी आणखी चांगल्या गोष्टी आहेत, ते सेकंड टाइमला तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजून येतात. मग तसंच आहे की बघा की जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही प्रवास करता तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिक होणार नाही, पण सेकंड टाइम प्रवास करत तेव्हा तुम्हाला जास्त प्रकारे तो रस्ता जो आहे, समजा आपण मुंबई ते पुणे एक्झाम्पल स्वरूपात घेतलं होतं, तर तुम्हाला ते जास्त कळलं की मुंबईच्या पुण्याच्या प्रवासामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी आढळतात ते. तसंच आहे, पहिल्यांदा प्रश्न समजत नाही कधी कधी वेळा, त्यामुळे काय करायचं, प्रश्न 2दा वाचायचा, त्यामुळे त्याचं आकलन ते चांगल्या प्रकारे होतं. नंतर आहे आधी ज्ञान नंतर लॉजिक, स्वतःच्या लॉजिक्सवर ठाम राहणे. मी तुम्हाला बॅचमध्ये पण सांगणार आहे की पहिल्यांदा इन्फॉर्मेशन आधारित म्हणजे माहितीच्या आधारित प्रश्न सोडवायचा. नंतर काय माहितीच्या आधारित जे लॉजिक तयार होतं त्या आधारित प्रश्न सोडवायचा. आणि तिसरं आहे पेपर सेट बेस्ड लॉजिक, म्हणजे आयोगाची जी प्रश्नांची रचना आहे ती बऱ्यापैकी सारखी असतं, त्याचं पेपर सेट नुसार काही लॉजिक्स तयार झालेले आहेत. समजा वरीलपैकी सर्व बरोबर किंवा 3 नंबरचा ऑप्शन बरोबर असतो किंवा ब्रॅकेट केलेलं उत्तर बरोबर असतं, मोस्ट एक्सप्लेन म्हणजे मोठं वाक्य जे असतं ते बरोबर असतं. हे पेपर सेट बेस्ड लॉजिक आहे. म्हणजे 3 टप्पे आहेत. आपल्या जुन्या बॅचच्या मुलांना माहित आहे, नवीन मुलांनाही आपण ह्या बॅचमध्ये पेपर अनालिसिस करताना ते डिस्कस करणार आहोत. म्हणजे पहिले काय माहितीच्या आधारित प्रश्न सोडवणे, दुसरं आहे माहितीच्या आधारे जे लॉजिक तयार होतं त्या आधारित प्रश्न सोडवणे, आणि तिसरं आहे हे दोन्हीच्या बाबतीत म्हणजे माहितीच्या आधारे प्रश्न सुटत नाही, माहितीच्या आधारे तयार झालेल्या लॉजिकनुसार प्रश्न सुटत नाही, आणि तिसरं कोणतं आहे मग पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार प्रश्न सोडायचा. मग इथं काय आहे आधी ज्ञान नंतर लॉजिक्स पहिल्यांदा वापरायचं नाही. बरेच मुलं म्हणतात की बाबा आम्ही लॉजिक्स वापरलं आणि आमचं बऱ्यापैकी प्रश्न चुकले. मित्रांनो, लॉजिक्स हे असं असतं की शेवट काहीच सुचत नाही, अभ्यास जिथं स्टॉप होतो त्यानंतर लॉजिक्स वापरायचं असतं. पण बरेच मुलं काय करतात, अभ्यासापेक्षा लॉजिक्सवर जास्त भर देतात आणि लॉजिकनुसार सगळा पेपर सॉल्व्ह करून येतात आणि घरी आल्या म्हणतात ह्या सरनी लॉजिक सांगितलं, त्या सरनी लॉजिक सांगितलं, माझे प्रश्न चुकले. अरे मित्रा, लॉजिक्स हे शेवटचं अस्त्र, शेवटचं जे हत्यार म्हणून वापरायचं असतं, ते तू पहिल्यांदा कशाला काढलं? पहिल्यांदा काय, मग मला सांगा हे शिकवायची काय गरज लागली असती? जर लॉजिकच्या जीवावर जर एक्झाम पास होत असेल तर मला सांगा मग कशाला हे विषय शिकवायला घेतले असते? लॉजिकच्या वेगवेगळ्या बॅचेस लॉन्च झाल्या असत्या ऑल इंडियामध्ये, यूपीसीच्या लॉजिकच्या बॅच, एमपीसीच्या लॉजिकच्या बॅच, कंबाईनच्या लॉजिकच्या बॅच. इतिहास भूगोल शिकवायची गरज पडली असती ना आपल्याला, किंवा पॉलिटी इकॉनॉमिक्स विषय काय शिकवायची गरज पडली असती? मित्रांनो, आपल्याला मी काय म्हणतोय की लॉजिक्स गरजेचं आहे, पण कधी अभ्यास जिथं स्टॉप होतो, जिथं काही सुचत नाही की आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन असतात त्यावेळेस लॉजिक्स वापरायचं. सरळ साधे क्वेश्चन आहे तिथं कशाला लॉजिक्स वापरता? त्या गोष्टीबद्दल आपण डिस्कस करू. जुन्या मुलांना माहित आहे, नवीन मुलासाठी आपण करू, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. नंतर ऑड मॅन आउट पर्याय शोधणे. बऱ्याच वेळा काय असतं की 4 ऑप्शन असतात, त्यातलं ऑड मॅन आउट जे असतं ते काय असतं, उत्तर असतं. प्रश्नातील कीवर्ड्स खूप महत्त्वाचे असतात, त्यासाठी डोकं शांत ठेवून प्रश्नाची योग्य उत्तर देणे. मित्रांनो, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा कीवर्ड्स. इलिमिनेशन मेथड, कीवर्ड आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कीवर्ड्स म्हणजे कीवर्ड्स काय करायचे, कीवर्ड्स खूप कीवर्ड वर भर द्यायचा
आणि त्यानुसार आपले काय करायचं उत्तर काढायचे आणि कीवर्ड्सनुसार आपल्याला काहीतरी क्ल्यू भेटतो, काहीतरी संकेत भेटतो आणि त्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय होऊ शकते, मदत होऊ शकते. त्यामुळे लक्षात ठेवा की आपल्याला कीवर्ड्स ही महत्त्वाचे आहेत. ते पेपर सोडत करत असताना ते करूयात कसं काय करायचं ते, म्हणजे कसे उत्तर काढायचे ते. नंतर पहिल्या वेळी आठवलेले उत्तर 99.99% बरोबर असते, त्यामुळे ते दुसऱ्या फेरीमध्ये चुकवू नये. बऱ्याच मुलाचं असं असतं की पहिल्या वेळेस असं प्रश्न बघितला की उत्तर टिक करतात ते, आणि हे त्यांना माहित असं हेच उत्तर आहे. माझ्याकडनं माझ्या बाबतीत पण तेच झालेलं आहे, माझ्यासोबत पण तेच होतं, तुमच्यासोबत पण तेच झालेलं आहे. मी जेव्हा एक्झाम दिल्या त्यावेळेस पण मला ते जाणवलं, आणि तुम्ही जेव्हा एक्झाम देत आहात तुम्हाला पण हे जाणवलं असेल की आणि सेकंड राऊंडमध्ये जेव्हा आपण पेपर काय पहिल्यांदा उत्तर बरोबर दिलेलं असतं, पण नंतर गोल करत असताना किंवा सेकंड राऊंड घेतो जेव्हा पेपरचा, त्यावेळेस असं वाटतं की आपण हे उत्तर हे नाही, हे असू शकतं. मग काय करतो आपण उत्तर चेंज करतो. असे 4 ते 5 उत्तरं आपण चेंज करून घरी येतो आणि आन्सर केल्यावर कळतं की अरे पहिल्यानुसार पहिलं जे उत्तर टिक केलं होतं तेच बरोबर होतं. अरे मग असं वाटतं की अरे आपण का चेंज केलं. मित्रांनो, हा कॉन्फिडन्स आहे ना की उत्तर कन्फर्म राहायचं, अरे हेच उत्तर आहे, हा कॉन्फिडन्स कुठून येतो, PYQ केल्यानंतर, आयोगाची सिस्टम समजून घेतल्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, मॉक पेपर सोडवल्यानंतर. बरोबर. आता ती काही गोष्टी भरपूर आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. मॉक पेपर कसे सॉल्व्ह करायचे, PYQ कसे पाहिजे ते आपण डिस्कस करू. थोडक्यात आपण हे एक एक पॉईंट डिस्कस करत आहोत. एकदा प्रश्नाचे उत्तर दिले की परत परत त्या प्रश्नाकडे येऊन स्वतःला डिस्टर्ब आणि कन्फ्युज करून घ्यायचे नाही. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा काय होतं की प्रश्न मुलाला पडतो की एखादा प्रश्न वाचलेला आहे आणि तो उत्तर देतो आणि परत पुढच्या प्रश्नाकडे जातो. मग त्याला असं वाटतं की अरे मागच्या प्रश्नाचं उत्तर मी चूक दिलंय का बरोबर दिलंय, म्हणजे पहिला प्रश्न सॉल्व्ह करून झालाय, उत्तरही दिलं आहे, पण सेकंड प्रश्नावर जातोय तरी पहिल्या प्रश्नाचं विचार त्या डोक्यामध्ये तयार चालू असतात आणि तो दुसरा प्रश्न सोडत असताना परत मागच्या प्रश्नाकडे जातो आणि ते प्रश्नाचं उत्तर चेंज करतो आणि परत दुसरा प्रश्न सोडतो. ह्याच्यामध्ये काय होते, मानसिकता खराब होते. ह्या मानसिकतेपायी 3 ते 4 क्वेश्चन पुढचे सोपे तुमच्या फक्त गोंधळामुळे चुकू शकतात. ते कसे चुकतात ते आपण पेपर एक्सप्लेनेशन करताना पाहूयात. प्रश्न सोडत असताना मनाचा समतोलपणा व्यवस्थित राहू द्यायचा. मनामध्ये येणाऱ्या नकारात्मक विचारांना, मनातील गोंधळाला चुकीचा प्रतिसाद द्यायचा नाही. म्हणजे काय होतं की प्रश्न सोडत असताना मनाचा समतोलपणा म्हणजे काय, माइंडचा बॅलन्स व्यवस्थित राहायला पाहिजे. म्हणजे कसं होतं की एकदा पेपर हातामध्ये आला की आपण काय करतो की असे एकानंतर एक प्रश्न सोडत असतो आणि कधी कधी काय होतं की अचानक मध्ये मोठमोठाले स्टेटमेंटचे किंवा आउट ऑफ बॉक्स असणारे प्रश्न तुमच्या समोर आलेले असतात. पण तुम्हाला असे आउट ऑफ बॉक्स प्रश्न किंवा मोठमोठाले जे स्टेटमेंटचे प्रश्न बघितल्यानंतर धडकी भरते, अरे हे तर मी वाचलं नव्हतं, अरे एवढा मोठा क्वेश्चन आहे, आता हे तर माझा वेळ जाईल, मग मला पेपरसाठी इतर क्वेश्चनसाठी वेळ पुरेल का, असे भरपूर सारे प्रश्न मनामध्ये तयार होतात. मग त्यावेळेस असं वाटतं, मग त्यावेळेस काय होतं तुमच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होतं. आता करायचं काय, प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे, कमी वेळेत सॉल्व्ह करायचा आहे, आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे, अरे ह्यावेळेस मागच्या वेळेस कट ऑफ खूप हाय गेला होता, आता हा प्रश्न जर मला चुकला तर मी एक मार्क वापस मागे येईल, मग माझं अपेक्षित मार्क मला पडणार नाही, मग मी कसं करू, असे प्रश्न कधी कधी काय होतं की असा गोंधळ निर्माण होतो. हा गोंधळ परीक्षे दिवशी निर्माण होऊ द्यायचा नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता नंतर आहे, तुम्हाला जर प्रश्न व्यवस्थित समजला असेल तर तिथे तुमचा 50% विजय झालेला असतो. त्यामुळे प्रश्न समजून घेण्यासाठी जास्तीत जास्त भर असायला हवा. म्हणजे तुम्हाला जे म्हणलं की पहिल्यांदा आपण डिस्कस केलं की प्रश्न व्यवस्थित वाचणे, पर्याय व्यवस्थित वाचणे आणि दोघांचं योग्य आकलन करून घाई गडबड न करता उत्तर देणे. मग त्याचंच हे पुढचं व्हर्जन आहे, हे स्टेटमेंट. तुम्हाला जर प्रश्न व्यवस्थित समजला असेल तर तिथे तुमचा 50% विजय झालेला असतो. त्यामुळे प्रश्न समजून घेण्यावर जास्तीत जास्त आपला काय असायला पाहिजे, भर असायला पाहिजे. अवॉइड कन्फ्युजन माइंड, अरे उत्तर हे आहे की हे, जे आता डिस्कस केलं मागे की कधी कधी वाटतं उत्तर हे का ते, 50% कधी कधी 50% असा डाऊट होतो की अरे 4 ऑप्शन आहेत त्यातले दोन्ही ऑप्शन एलिमेंट होतात आणि आपल्याला कन्फ्युज होतं की अरे ह्या मग 2 जे ऑप्शन आहेत, एक समजा 1 2 आणि 3, 1 2 3 4 असे ऑप्शन आहेत समजा, तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहित असतं की 2 चुकीचे 4 चुकीचे, मग आपल्याला कन्फ्युज होतं एक उत्तर बरोबर आहे का 3, का तर दोन्हीही उत्तर बरोबर, दोन्ही पर्याय आपल्याला बरोबर वाटायला लागतात. कधी कधी होतं असं. तर लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये खूप सारं कन्फ्युजन तयार होतं आणि कधी कधी ह्या 2 गोष्टी असा विचार करतो, अरे उत्तर हे का हे का हे, आणि अशामध्ये कधी वेळ निघून जातो आणि 30 सेकंदाच्या वर 40 सेकंदाच्या वर कधी कधी मिनिट निघून जातो. पण आपलं कन्फ्युजन तसंच असतं, तिथंच आपण स्टक झालेला असतो. हे स्टक होणं कसं टाळलं पाहिजे आणि योग्य उत्तरापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे हे आपण पेपर डिस्कस करताना पाहणार आहोत. नंतर सगळ्यात महत्त्वाचं काय, योग्य अयोग्य, सिली मिस्टेक साठी
मोठा वाटा ह्यांचा आहे कोणाचा ह्या सगळ्यांचा. ही फॅमिली, मोठी फॅमिली ही काय करते, आपल्याला सिली मिस्टेक होण्यासाठी प्रवृत्त करते. योग्य अयोग्य, चूक बरोबर, अयोग्य असलेले अयोग्य नसलेले, योग्य असलेले योग्य नसलेले, चूक असलेले चूक नसलेले, अचूक असलेले अचूक नसलेले. एक्झामच्या दिवशी एवढं प्रेशर असतं ना मित्रांनो, प्रश्न सोपा असतो पण वर दिलं असतं खालीलपैकी अचूक असलेले स्टेटमेंट निवडा किंवा अचूक नसलेले विधान निवडा किंवा चूक असलेले विधान निवडा किंवा चूक नसलेले विधान निवडा. मग गोंधळ निर्माण होतो. अरे हे तो क्वेश्चन सोपा आहे पण अरे ह्याचा अर्थच लागत नाही. होतं खूप खूप साऱ्या चांगल्या म्हणजे पोस्ट क्लास 1 मुलं जे टॉप केलेले आहेत त्याला पण असे प्रश्न, असा गोंधळ निर्माण झालेला आहे. असं नाही की तुमच्या बाबतीत होतं, सर्वांच्या बाबतीत होतं. पण हे टाळायचं कसं, तर पीवायक्यूज बघून आणि मॉक पेपर सॉल्व्ह करून ह्या गोष्टी टाळता येतात. तर मित्रांनो असं जर आलं तर सरळ सरळ तुम्हाला माझा सल्ला आहे की अशा प्रश्नाच्या बाबतीत असं बघा, खाली इंग्लिशमध्ये प्रश्न असतो ना, तर खाली इंग्लिशमध्ये वाचायचा. असे प्रश्न व्यवस्थित हाताळणे गरजेचं असतं. आणि सिली मिस्टेकसाठी खूप वाव असतो. स्पीड ब्रेकरचं काम असे प्रश्न करतात, बरोबर आहे, स्पीड ब्रेकरचं काम करतात, कळत नाही नेमकं काय करावं ते. आणि असे प्रश्न शक्य झालं तर इंग्रजीमधून वाचण्याचा प्रयत्न करावा. जे आता तुम्हाला सांगायचं होतं की असे प्रश्न काय करायचे, इंग्रजीमध्ये वाचण्याचा प्रयत्न करायचा. आणि इंग्रजीमध्ये तिथे सरळ सरळ दिलं असतं, विच स्टेटमेंट इज करेक्ट, विच स्टेटमेंट इज इनकरेक्ट, सरळ सरळ दिलं असतं. जास्त काही गोंधळ नसतो. त्यामुळे असली फॅमिली तुम्हाला जर दिसली ही फॅमिली, तर ह्या फॅमिलीला बायपास करून ह्या फॅमिलीकडे जायचं. कोणत्या, करेक्ट इनकरेक्ट वाल्या. आणि ह्याला चूज करून पुढं ह्यांना जर चूज केलं तर हे जास्त काय करतात, ही फॅमिली आपला गोंधळ निर्माण करत नाही. ही आपल्याला योग्य मार्ग दाखवते आणि योग्य उत्तरापर्यंत पोहोचते. ही फॅमिली जरा आपल्यासाठी स्पीड ब्रेकर आहे, आपलं नुकसान करण्यासाठी आलेली आहे. आणि ही फॅमिली आपल्यासाठी योग्य आहे, इंग्लिशवाली. म्हणजे इंग्लिश मराठीचा वाद नाही आपल्याकडं, पण तुला एक मजेशीर गोष्ट सांगण्यासाठी सांगतोय. मराठीमध्ये खूप किचकट करतायत प्रश्न सेट करत असताना, योग्य नसलेले अयोग्य असलेले, चूक नसलेले अचूक नसलेले, खूप कन्फ्युज होतं. पण इंग्लिश काय म्हणते, इंग्लिश फॅमिली काय म्हणते, मी सरळ साधं तुला सांगते, करेक्ट स्टेटमेंट सापड किंवा इनकरेक्ट सापड, काही गोंधळ नाही. काही प्रश्नांचे मराठी भाषेत आकलन होत नसेल तर इंग्रजी भाषेचा वापर करावा. जसं इथं आत्ताच पाहिलं की काही प्रश्नांचं कधी कधी काय होतं की आपल्याला मराठीमध्ये कळत नाही, त्यावेळेस काय करायचे, प्रश्न इंग्रजीमध्ये वाचण्याचा प्रयत्न करायचा आणि इंग्रजीमध्ये वाचल्यानंतर सहज आकलन होऊन तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. ही पण तुम्हाला सवय लावायची आहे. प्रश्न एकवचनी अनेकवचनी विचारला आहे का, हे काळजीपूर्वक पाहणे. काय प्रश्न एकवचनी अनेकवचनी विचारला आहे का, हे काळजीपूर्वक पाहणे. त्यातून तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येईल. आता मित्रांनो तुम्ही म्हणताल की एकवचनी अनेकवचनी, ठीक आहे, लँग्वेजमध्ये भाषा पेपरमध्ये आम्ही समजू शकतो, मराठी इंग्रजीमध्ये एकवचनी अनेकवचनी. सामान्य अध्ययन पेपरमध्ये एकवचनी अनेकवचनीचा संबंध काय मित्रांनो, व्यक्ती असेल किंवा संस्था असेल किंवा ठिकाण असतील ह्या संदर्भात असे प्रश्न असतात. खालीपैकी कोणती संस्था ह्या संबंधित आहे, खालीपैकी कोणती व्यक्ती या संबंधित होती. तिथं मराठीमध्ये नाही कळत, पण तुम्ही इंग्लिशमध्ये जर पाहिलं तिथं इज, आर, वॉज, वेअर असे असतात. काय, इज, आर, वॉज, वेअर हे असे स्टेटमेंट असतात. इंग्लिशमध्ये असे प्रश्न वाचायचे, संस्थे संबंधित असतील, व्यक्ती संबंधित असतील किंवा ठिकाणा संबंधित असतील. मग तिथं एक क्वेश्चन आणि क्वेश्चन म्हणजे इज आलं असेल तर लक्षात ठेवा, समजा एखाद्या ठिकाणाबद्दल विचारले तिने, समजा तुम्हाला सांगतो थोडक्यात स्पष्टीकरण सांगतो मी तुम्हाला, प्रश्न हे स्टेटमेंटचा अर्थ कळेल. समजा विचारलं की एक मुंबई आहे, इथं एम मुंबई, हे टी ठाणे आहे, इथं समजा पी पुणे आहे, एन नागपूर आहे. समजा असं विचारलं किंवा आता माझं नाव आहे योगेश तुम्ही म्हणायचं की योगेश सर आता मी कुठं राहतो, समजा पुण्याला, मग योगेश सर इज लिव्हिंग इन पुणे, म्हणजे माझं घर बीर सगळं कुठे पुण्याला आहे लक्षात. तर आता इज आलं तर लक्षात ठेवायचं की व्हेर इज योगेश सर लिव्हिंग. आता इंग्लिश तर समजून घ्या थोडं. आता हे एक्सप्लेनेशन लँग्वेज ग्रामॅटिकल तुम्ही सर म्हणले सामान्य अध्ययन पेपरमध्ये कशाला आणलंय, लँग्वेजमध्ये ठीक आहे ना, आम्हाला तिथंच गरजेचं आहे, इथं कशाला आणलंय. पण तुम्हाला सांगतो की प्रश्न कसा असतो की आता ठिकाण मुंबई, ठाणे, पुणे, हे नागपूर असं दिलेलं आहे. तर ऑप्शनमध्ये असं असतं की मराठीमध्ये दिलेलं असतं, मराठीमध्ये ते सहसा ग्रामॅटिकल तुम्हाला थोडं ते कळणार नाही, पण इंग्लिशमध्ये लॉजिक प्रश्न सोडवण्यासाठी खूप गरजेचं आहे. जुन्या मुलांना माहित आहे, आपण पेपर डिस्कस करताना नवीन मुलांना ही माहिती देऊ. इज, आर, वॉज स्टेटमेंटमध्ये जर इज असेल ना, इज तर लक्षात ठेवा पर्यायामधलं फक्त आपल्याला एकच ऑप्शन निवडायचा असतो, एकच. इज असल्यामुळं इज म्हणजे एक, बरोबर, इज. किंवा वॉज असेल, बरोबर, एकच निवडायचं, इज आणि वॉज. मग ते आपल्याला एकच ऑप्शन दिसला पाहिजे. म्हणजे कसं, मग काय दिलं असतं, समजा ए ऑप्शन आहे मुंबई, बी ऑप्शन आहे ठाणे, सी ऑप्शन आहे पुणे, डी ऑप्शन आहे नागपूर. मग खाली दिलं असतं ए आणि बी, ए बी सी
फक्त डी डी फक्त सी डी आणि फक्त सी. मग असं पर्यायाला पर्याय दिले असतात. मला असं वाटतं इज जर असेल तर मग काय इज म्हणल्यानंतर काय यायला पाहिजे एकटं, किंवा ऑज म्हणलं तर फक्त एकटं यायला पाहिजे. मग 3 आणि म्हणजे समजा हा परत 1 ह्याला 2 नंबर देऊ, ह्याला 3 नंबर देऊ आणि ह्याला 4 नंबर देऊ. मग इज असेल तर फक्त आपल्याला काय भेटलं पाहिजे एकच भेटलं पाहिजे. काय एकच भेटलं पाहिजे, एकच असलं पाहिजे, किंवा ऑज म्हणल्यानंतर एकच असलं पाहिजे. मला तेव्हा डी किंवा सी म्हणजे 3 किंवा 4 उत्तर असलं पाहिजे. आणि 3-4 मध्ये कन्फ्युजन असेल आपण 3 ला घेऊन जातो. हे काय आहे ते आपण बॅचमध्ये डिस्कशन करू पुढे गेल्यानंतर. मग हे उत्तर काय असलं पाहिजे आपलं डी नंबरचं उत्तर असलं पाहिजे. जर विचारलं आर, आर म्हणजे अनेक आणि वेअर म्हणजे अनेक, म्हणजे थोडक्यात सांगते जास्त ग्रामॅटिकली जाणार नाही. आर म्हणजे अनेक, वेअर म्हणजे अनेक, अनेकांसाठी आपण हे शब्द वापरतो. मग आर म्हणलं लक्ष ठेवा. मग तुमचा 3 नंबरचा डी ऑप्शन आहे तो इलिमिट होतो आणि 4 नंबरचा सी ऑप्शन आहे तो पण इलिमिट होतो. मग तुमच्याकडं आर आणि वेअर साठी काय ए बी आणि ए बी सी हे काय राहतं शिल्लक राहतं. म्हणजे ह्या 1 आणि 2 पैकी उत्तर असू शकतं. आणि 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन असेल तर मी 2 ला घेऊन जायचं. हे असे उत्तर बऱ्यापैकी आपले लॉजिकनुसार बरोबर आलेले आहेत. हे काय आहे थोडक्यात नवीन जुन्या मुलाला ही माहिती काय आहे, नवीन मुलाला थोडकं कळलं असेल, मे बी नसेल बी कळलं, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न होता. ठीक आहे, पुढे आपण डिस्कशन करू ना, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका नसेल कळलं तरी. नंतर आहे शांत चित्त ठेवून आणि स्वतःच्या डोक्याला थोडं ताणून प्रश्नाची योग्य उत्तरे आठवून देण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे काय करायचं की पेपर दिवशी खूप असं व्हायबल नाही व्हायचं, शांत डोकं ठेवायचं. आणि एखादा क्वेश्चन इकडे तिकडे गेला की आउट ऑफ बॉक्स आला, मोठी स्टेटमेंट वाले प्रश्न आले, आणि एखादा विषय तुम्ही खूप अभ्यासला आहे समजा पॉलिटी सारखा, इकॉनॉमी सारखा, तिथं तुमचं आउट ऑफची शुअरिटी होती, पण क्वेश्चन जरा करंट रिलेटेड आले किंवा थोडे आणखी काय केलं थोडं डीपमध्ये विचारले. अरे मला तर वाटलं होतं मी एवढा अभ्यास केला, आता पॉलिटी इकॉनॉमिक्स आउट ऑफ पाडतो, आता माझं काही खरं नाही, असं डोक्याला हात लावतो. मित्रांनो अशा वेळेस टेन्शन घ्यायचं नाही. ज्यावेळेस तुमचं पॉलिटी इकॉनॉमिक्स ठीक आहे, तुमच्या होल्ड आहे, आवड आलेला आहे, मान्य होतं की तिथं तुम्ही आउट ऑफ काढू शकला असता, काही कारणामुळं आउट ऑफ बॉक्स प्रश्न आले, काही करंट रिलेटेड प्रश्न आले आणि काही थोडं डीपमध्ये विचारले, तिथं तुमचं समजा पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचे जे तुम्ही आउट ऑफ काढणार होता तिथं 3-4 क्वेश्चनचा तुम्हाला फटका पडला. पण ठीक आहे, अशा वेळेस तुम्ही असं घाबरायचं नाही. पण त्याच वेळेस तुमचा सायन्स मॅथ्रेंजचे क्वेश्चन सोपे आलेले असतात, जे की तुमचे ॲन ॲव्हरेज असतात. बऱ्याच वेळा आज झालेलं आहे की तुमचे हक्काचे जे विषय असतात ते अवघड आलेले असतात आणि जिथे तुम्हाला वाटतं की मी स्कोर करू शकत नाही, ते सोपे आले विषय, सोपे प्रश्न विचारले असल्यामुळे तिथं तुम्ही जास्तीत जास्त स्कोर करू शकता. पण बऱ्याच वेळा काय असतं की तुमचं ठरलं असतं पॉलिटी इकॉनॉमिक्समध्ये आउट ऑफ करणार आहे, बाकीचे मी थोडक्यात उरकून घेणार आहे. हा अप्रोच खूप चुकीचा आहे मित्रांनो. ऑन दिस टाइम ठरवायचं की कुठं मार्क्स मी काढल. त्यामुळे तुम्हाला म्हणतो कोणत्याही विषयाला कॅज्युअली घ्यायचं नाही, प्रत्येक विषयाची चांगल्या प्रकारे तयारी करायची आणि कशी करायची ते आपण पुढे डिस्कस करू. तुम्ही म्हणता सर प्रत्येक पुढे डिस्कस करू असं का म्हणतात. मित्रांनो प्रत्येक गोष्ट आज सांगणार नाही, कारण की खूप सारं सांगितल्यानंतर कन्फ्युजन होईल आणि ते काही कामाचं राहणार नाही. ते प्रत्येक लेक्चरला आपण थोडं डिस्कस करत राहू. पर्यायामधून पर्याय इलिमिनेट करण्यासाठी काही सापडते का हे पण तपासून पाहिजे. पर्यायामधून पर्याय इलिमिनेट करणे म्हणजे पर्यायामधून काही क्ल्यू भेटते का इलिमिनेट करण्यासाठी, ते पाहण्यासाठी, ते करण्यासाठी काही सापडतंय का पर्यायामध्ये ते तपासून पाहिलं पाहिजे. हे मॉक पेपर सोडताना PYQ सोडत असताना ह्या गोष्टी आपल्याला जाणवतात आणि ते आपण डिस्कस करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत, ह्या प्रूव्ह करून दाखवणार आहोत. म्हणजे फक्त ह्या काही इथं चर्चा करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी हे लिहिलेलं नाही. प्रश्नपत्रिकामधून प्रश्नाची उत्तरे किंवा प्रश्न लिंक्ड आहेत का हे पाहणे. तर मित्रांनो एकदा प्रश्न आला तर मला आठवण आहे पूर्व परीक्षेत कोणतरी, आता एक्झॅक्ट आठवण आहे इयर कोणते, तर ह्याच्यामध्ये विचारलं होतं की आपलं जे आहे जी कोणती आपलं नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भात एक प्रश्न होता. सुरुवातीला 15-20 क्वेश्चन जे होते स्टार्टिंगचे, त्यामध्ये एक क्वेश्चन त्याच्या संदर्भात होता आणि पुढे गेल्यानंतर जोड्या लावामध्येच नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भात प्रश्न होता आणि त्या जोड्या लावामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या म्हणजे वेगवेगळे व्यक्ती आणि त्यांच्या संस्था त्यांच्या जोड्या लावायच्या होत्या. म्हणजे त्या व्यक्तींनी कोणत्या संस्था निर्माण केल्या त्यानुसार ते जोड्या लावायच्या होत्या. पहिल्या 15 ते 20 क्वेश्चन मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भात तो स्टेटमेंट स्वरूपाचा आणि संस्थेचा उल्लेख म्हणजे असलेला तो क्वेश्चन होता. म्हणजे प्रश्नामध्ये त्या संस्थेचा उल्लेख होता, नारायण मेघाजी लोखंडे यांचाही उल्लेख होता आणि पुढं नारायण मेघाजी लोखंडे आणि जोड्या लावामध्ये त्यांची संस्था विचारली होती. म्हणजे पहिला प्रश्न पेपरमधला तुम्हाला क्ल्यू देतोय पुढच्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी. असं बऱ्याच वेळा होतं. हे तुम्ही जास्तीत जास्त PYQ अनालिसिस केलं हे तुम्हाला जाणवतं. जरी माहीत नसलं तर असं क्ल्यू मिळून तुम्ही पेपरमधल्या प्रश्नांमधून किंवा पर्यायामधून क्ल्यू काढून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. हे प्रूव्ह करून दाखवणार आहे. हे काय असंच कुठं टाइमपास म्हणून हे बोलत नाही. प्रश्नपत्रिकामधून प्रश्नाची उत्तरे व प्रश्न लिंक आहेत का हे पाहणे. सोपा प्रश्न आला की डोकं थोडं शांत ठेवून
काळजीपूर्वक उत्तर देणे. आता बऱ्याच वेळा असतो सोपा प्रश्न असतो, अरे सोपा आहे आता काय नाही देतो उत्तर आणि मारतो गोल. तसं करायचं नाही. बऱ्याच वेळा काय होतं की सोपा प्रश्न असतो, घाई गडबड करतो आणि घाई गडबड करून आपण उत्तर चूक करतो. हे बऱ्याच वेळा तुम्ही अनुभवलं असेल. ते कसं आहे ते आपण पुढे डिस्कस करू. पेपर देण्या अगोदर वाटणारी भीती इत्यादीवर आपल्या चांगल्या सकारात्मक गोष्टी आठवून मात करणे. आता पेपरच्या दिवशी कसं होतं की आपल्याला की वाटतं की अरे पेपरच्या आदल्या दिवशी कसं वाटतं, अरे आता मागच्या वर्षी मला ना मी गोल दुसरीकडे केले होते, मागच्या वर्षी मला वेळच पुरला नव्हता. मग ह्या निगेटिव्ह गोष्टी आपण आदल्या दिवशी आठवतो ज्या की काही कामाच्या नाहीत. आणि ह्या गोष्टी निगेटिव्ह ज्या आहेत त्याच्यावर आपण एक्झामच्या महिना अगोदर काम केलं पाहिजे होतं. आदल्या दिवशी ह्याच्यावर विचार करून काय फायदा आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो की आदल्या दिवशी काय आठवायचं की मागच्या वर्षी तुम्ही एखाद्या विषयामध्ये चांगला स्कोअर केला होता, काही विषय तुमचे ॲव्हरेज वाचून झाले होते, पण तरीही तुम्ही लॉजिकच्या जीवावर किंवा तुमच्या सॉफ्ट स्किलच्या जीवावर चांगला स्कोअर केला होता. हे तुमचे प्लस पॉईंट. किंवा मॅथ रिजनिंग तुमचं ॲव्हरेज होतं तरी पण तुम्ही चांगला स्कोअर केला होता, किंवा सायन्स तुमचं ॲव्हरेज होतं तरी तुम्ही शांत डोकं ठेवून चांगला स्कोअर केला होता. हे असं चांगलं आठवा. निगेटिव्ह गोष्टी आदल्या दिवशी आठवू नका. त्या निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला आणखी निगेटिव्ह करतात आणि एक्झाम दिवशी तुम्ही डायरेक्ट कॉलेप्स होतात. त्यामुळे आदल्या दिवशी काय करायचं, पॉझिटिव्ह गोष्टी आठवायच्या आणि ज्या निगेटिव्ह गोष्टी झालेल्या आहेत तुमच्यासोबत, समजा आता मागचा पेपर तुम्ही कंबाईनचा प्रीचा दिला, समजा ह्याच्यामध्ये काही चुका झालेल्या असतील, काही क्वेश्चन तुमचे चुकले असतील, काही गोल करायला चुकले असतील, ते तुम्ही लगेच त्याच्यावर आत्ता काम केलं पाहिजे. आणि ते आता केलेलं काम हे येणाऱ्या मेन्ससाठी तुम्हाला उपयोगी पडेल. परीक्षेला सर्व वाचलेलेच येणार आहे असा दृष्टिकोन ठेवून परीक्षेला समोर जायचं. कदाचित थोडं डिफिकल्ट वाटलं तरी घाबरायचं नाही. त्यातले त्यात कसे जास्तीत जास्त गुण मिळवता येईल याकडे भरावा. सॉरी जर तब्येत खराब आहे. परीक्षेला सर्व वाचलेलेच येणार आहे असा दृष्टिकोन ठेवून परीक्षेला सामोरे जायचं. म्हणजे आदल्या दिवशी असे विचार करायचे की बाबा आपण जेवढं वाचले ना तेवढंच परीक्षेला येणार आहे, जे वाचलं नाही ते येणार नाही असं ॲटिट्यूड ठेवून परीक्षेला जायचं. आणि कदाचित परीक्षे दिवशी आपल्याला असं जाणवलं की रे आपण वाचलंय त्यातलं थोडंफार तर आलंय आणि नाही वाचलेलं जास्त आलंय, असं होऊ शकतं. पण मित्रांनो, तुम्ही 2 ते 3 वर्ष झालं अभ्यास करता, काही ना काहीतरी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणायचं नाही की माझ्यासाठी पेपर अवघड आहे, आउट ऑफ बॉक्स आहे. तर त्यात मी म्हणतो ना, जे ऐकलंय, वाचलंय, पाहिलंय त्याच्या जीवावर जास्तीत जास्त स्कोअर कसा करता येईल हा तुमचा ॲटिट्यूड आणि अप्रोच असला पाहिजे. होप फॉर बेस्ट बट प्रिपेअर फॉर वर्स्ट. म्हणजे आता सांगितलं की आपला पेपर खूप चांगला येणार आहे ही होप ठेवायची, पण कधी पेपर अवघड आला तरी त्या वर्स्ट कंडिशनला तयार राहण्याचं काम आपलं असलं पाहिजे. आणि ती तयार होण्याचं जी तयारी आहे ती आपली PYQs बघून, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघून आणि मॉक पेपर सॉल्व्ह करून ती तयारी आपली पूर्ण होणार आहे. आणि ती कशी करायची ते आपण मी पुढे डिस्कस करूच. ही एक महत्त्वाची लाईन आहे. तुम्ही काय करायचं माहिती का, तुमच्या हे ना डेस्क अभ्यास करता तिथं किंवा रूम मध्ये हे लावायचं, तिथं अभ्यास करा. तिथं पेपर सोपा आला तर सर्वांना सोपा जाईल आणि अवघड आला तर सर्वांना अवघड जाईल. काय, पेपर सोपा आला तर सर्वांना सोपा जाईल आणि अवघड आला तर सर्वांना अवघड जाईल. हा तुमचा काय असला पाहिजे, ॲटिट्यूड असला पाहिजे. आणि पेपर सोपा आला तर त्यात जास्तीत जास्त स्कोर कसा करायचा हा ॲटिट्यूड तुमच्याकडे असला पाहिजे. आणि अवघड आला तर त्यात कसा जास्तीत जास्त स्कोर करता येईल हा एक तुमच्याकडे ॲटिट्यूड असला पाहिजे. तुमच्याकडनं असं पॉझिटिव्ह एनर्जी असली पाहिजे. आणि पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा तुम्ही जे 55-58 जे स्कोर येणार आहे किंवा 60 येणार आहे त्या तुम्हाला म्हणतो ना गोष्ट अभ्यासापलीकडची तुमचा कॉन्फिडन्स तुमची सायकोलॉजी तुम्हाला 5 ते 10 मार्क वाढवून देणार आहे. पेपर सोडण्याचे टप्पे करायचे, त्यात लिहिले वॉटर आणि डीप ब्रिदिंग. कधी काय होतं की आपण समजा 1 तासाचा पेपर आहे, त्यामध्ये काय होतं की कधी कंटिन्यू पेपर सॉल्व्ह करू आता ते तर होत नाही. आपला 1 तासाचा पेपर असतो, 1 तास संपून जातो हे कळत नाही. पण कधी काय होतं की आपलं 25-30 क्वेश्चन सोडल्यानंतर थोडं भीती, थोडं एन्झायटी, थोडं फटीग आलेला असतो. त्यावेळेस काय करायचं, 30 सेकंद स्टॉप व्हायचं, 30 सेकंद स्टॉप होऊन पाणी प्यायचं, असं ब्रिदिंग करायचं. आपल्या हात मराठीमध्ये माझी थोडं जी बोलत नाही त्यामुळं शब्द मला नीट उच्चारता येत नाही, ब्रिदिंगच म्हणतो. काय, पाणी प्यायचं आणि डीप ब्रिदिंग करायचं आणि शांत स्वतःला काम करायचं, शांत करायचं आणि लगेच परत काय करायचं, पुढं आपला पेपर सॉल्व्ह करायला चालू करायचं. नाही तर कसं होतं, त्याच फटीगमध्ये, त्या टेन्शनमध्ये, त्या एन्झायटीमध्ये जर प्रश्न सोडत गेलो ना तर आपल्याला सोपे असणारी क्वेश्चन ही अवघड वाटायला लागतात आणि सुचत नाही नेमकं काय उत्तर अपेक्षित आहे, प्रश्न काय आहे, पर्याय काय आहे ते आकलन होत नाही. कशामुळं, ते फटीग, ते एन्झायटी तुम्ही ते घेऊन प्रश्न सोडत असता. जेव्हा तुम्हाला एन्झायटी, फटीग किंवा काहीतरी असं बर्डन आल्यासारखं वाटेल तेव्हा तुम्हाला सांगतो पाण्याचा एक घोट प्यायचा आणि डीप ब्रिदिंग करायचं आणि 30 सेकंद थोडं शांत राहायचं, पेन बाजूला ठेवून. आणि लगेच आपलं परत थोडं शांत झाल्यानंतर ती स्किल डेव्हलप तुम्हाला करायची आहे, ती कशी करायची आपण पेपर डिस्कस करताना डिस्कस करू.
प्रश्न सोडत असताना कोणत्याही टप्प्यावर जर एन्झायटी ETC आलं तर पेन आणि पेपर बाजूला ठेवून 30 सेकंद शांत राहायचं आणि रनिंग स्ट्रॅटेजी बनवायची पेपर चालू असताना. म्हणजे 30 सेकंद झाले, ब्रिदिंग झालं, पाणी पिलो आणि लगेच पुढच्या टप्प्याला की उरलेला पेपर कसा हँडल करायचा पुढच्या 30 सेकंदामध्ये लगेच रन टाइम स्ट्रॅटेजी तयार करायची. तुम्ही म्हणता की सर एक तसा पेपर आहे त्यामध्ये तुम्ही कशी स्ट्रॅटेजी बनवायची. मित्रांनो शक्य आहे, काही अवघड नाही. आपण पेपर डिस्कस करत असताना ह्या गोष्टी डिस्कस करूया. पेपर चालू असताना माझं काय होईल, मार्क्स नाही आले तर घरचे काय म्हणतील, मित्र काय म्हणतील, याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून मन एकाग्र करून गुड स्किल डेव्हलप करून पेपर सोडायचा. म्हणजे कसं पेपर चालू असताना माझं काय होईल, मी पेपर चालू असताना आपल्या डोक्यामध्ये येतं अरे आजच्या पेपरला जर माझा स्कोअर नाही आला तर माझे आई वडील काय म्हणतील, माझे मित्र परिवार काय म्हणतील, मी इतके दिवस झाला अभ्यास करतोय सगळे नाव ठेवतील. असले विचार ऍक्च्युअली एक्झाम दिवशी येतात. बऱ्याच मुलांच्या बाबतीत होतं असं, आणि ज्यांच्या बाबतीत होत नाही ते गुड लक म्हणजे लकी, ते मुलासाठी ते फॉर्च्युन आहे. पण ज्यांच्या बाबतीत होतं त्यांनी ह्या गोष्टी कशा टाळायच्या ते आपण सांगू नंतर लेक्चर चालू असताना. लॉजिक्स एक आणि 2 मध्ये कन्फ्युजन असेल तुमच्या ऑप्शन मध्ये, म्हणजे 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन आहे उत्तरामध्ये तर 2 ला घेऊन जायचं. 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन असेल 3 ला घेऊन जायचं. 1 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल तर 4 उत्तर बरोबर असतं. 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन असेल तर 3 असतं. 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल तर 2 असतं. आणि 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल तर 3 उत्तर असतं. हे काय येतं, काही कल्पना नसेल तर 3 उत्तर द्यायचं, म्हणजे काहीच माहित नाही तर 3 ला उत्तर टिक करून यायचं. हे लॉजिक काय आहेत, कशा आहेत, हे आपण पेपर डिस्कस करूयात. कमीत कमी पर्याय बाद करणे, मिनिमम रिजेक्शन रूल काय आहे ते आपण डिस्कस करू. वरीलपैकी सर्व बरोबर कोणत्या वेळेस करायचा किंवा कोणत्या वेळेस तिचा कौल घ्यायचा, कोणत्या वेळेस हे हत्यार वापरायचं ते आपण डिस्कस करणार आहोत. नंबर टाईप क्वेश्चन कीप इन असेंडिंग ऑर्डर, म्हणजे काही क्वेश्चन असे असतात की ते नंबर दिलं असतं, साल दिलेलं असतं किंवा स्टॅटिक्स स्वरूपात दिलं असतं, किंवा भारताच्या जगामध्ये कितवा नंबर आहे किंवा महाराष्ट्राचा कितवा नंबर आहे, किंवा असे रँकिंग विचारले असतात. समजा 11, 16, 19, 22. मग असं असेल तर तुम्हाला हे बद्दल काय माहिती नाही ते रँकिंग बद्दल, हे नंबर असेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचे. म्हणजे 11, 16, 19, 22 म्हणजे चढत्या क्रमाने, आणि चढत्या क्रमाने जो सेकंड नंबर लावल्यानंतर जो सेकंड नंबरला जो आकडा आहे ते आपलं आयोगाचं उत्तर असतं. आयोगाच्या पेपर सेट बेस लॉजिकनुसार ते काय ते आपण पेपर डिस्कस करू. मॅच द पेअर आहे आपल्याकडं, म्हणजे जोड्याजुळ आहे, सगळ्यात सोपा क्वेश्चन असतात. सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन, म्हणजे स्वतः स्पष्टीकरण देणारे जे प्रश्न असतात ते काय असतात, प्रश्न असतो स्वतः स्पष्टीकरण देणारे जे पर्याय असतात ते पर्याय काय असतात, बरोबर असतात. समजा ब्रॅकेट केलेला आहे, स्टेटमेंट खूप लांब स्वरूपाचं आहे, एखादं स्टेटमेंट जास्तीत जास्त एक्सप्लेन केलं आहे, त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, आणि काही डिफिकल्ट नेम, काही आवड नाव असतात ते त्याचं काय असतं उत्तर असतं. सामान्य विज्ञान आणि गणितावरील प्रश्न सोपे असतात, सोडवण्याचा प्रयत्न करणे. काय असतं, सामान्य विज्ञान आणि गणितावरील प्रश्न सोपे असतात, फक्त आपलं असतं ह्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळं आपण काय करतो ते क्वेश्चन आपल्याला अवघड वाटतात. पण जे मुलं थोडंफार ॲव्हरेज करून देतात त्याला ते क्वेश्चन बरोबर येतात आणि ते खूप चांगल्या प्रकारे आउटस्टँडिंग स्कोअर करून घरी येतात. आणि तुम्ही फक्त म्हणत राहतात अरे मला सामान्य विज्ञान अवघड गेलं, गणित अवघड गेलं, आणि घरी आल्यावर कळतं अरे हे प्रश्न सोपे होते, फक्त लक्ष दिलं नसल्यामुळं किंवा ते फॉर्म्युला माहीत नसल्यामुळं आपल्याला ते उत्तर आलेलं नसतं, आणि ते एक्झामच्या वेळी तो साधा क्वेश्चन आपल्याला खूप अवघड वाटलेला असतो. हे पेपर डिस्कस करताना ह्याच्या सामान्य विज्ञान आणि गणितावरील प्रश्न कसे जास्तीत जास्त बरोबर आणायचे ते आपण डिस्कस करणार आहोत. नंतर इतिहासामध्ये काय असतं, व्यक्ती किंवा संस्था संबंधित जे प्रश्न असतात ना, ज्यांचं कार्य श्रेष्ठ असतं आणि ज्या प्रसिद्ध व्यक्ती किंवा संस्था असतात तेच उत्तर, ते जे पर्याय असतो ते त्याचं उत्तर असतं. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा संस्थेबद्दल प्रश्न विचारला की खालीपैकी कोणती व्यक्ती आहे किंवा कोणती संस्था आहे ज्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त श्रेष्ठ कार्य केलेली जी संस्था असते किंवा प्रसिद्ध व्यक्ती असते ती त्याचं काय असतं उत्तर असतं. हे आयोगाच्या पेपर सेट बेस लॉजिकनुसार सांगतो तुम्हाला. आणि काही नाव युनिक असतात ते पण 99.99% काय असतात बरोबर असतात. सरकारी योजना कार्यक्रम प्रश्न जे असतात त्यामध्ये काय असतं, सकारात्मक उत्तर किंवा पर्याय बरोबर असतं. म्हणजे सरकारी योजना संदर्भात किंवा जे कार्यक्रमासंबंधात जे प्रश्न असतात त्यामध्ये जे पर्याय जे असतात ते असतात बऱ्यापैकी पॉझिटिव्ह सकारात्मक स्टेटमेंट असतात बऱ्यापैकी, आणि तेच काय असतात त्याचे उत्तर असतात. तसेच नकारात्मक उत्तर किंवा पर्याय चुकीचे असतात. सिमिलरिटी ऑप्शन लॉजिक आणि पेपर लॉजिक, म्हणजे 2 ऑप्शन मध्ये काहीतरी साम्य आहे, त्या 2 पैकीच एक उत्तर असतं, ते पण लॉजिकचा आपला भाग आहे. लॉजिक शब्दांचा योग्य अर्थ काढून उत्तर देणे, म्हणजे काय, शब्दांचा योग्य अर्थ काढून उत्तर देणे ही काय ते पण आपल्याला पेपर डिस्कस करताना सांगणार आहे. कीवर्ड्स डिकोड करणे डिस्कस केले तुम्हाला, कीवर्ड किती महत्त्वाचे आहेत ते पण कसे डिकोड करायचे, काय करायचे ते पेपर एक्सप्लेनेशन करताना आपण पाहणार आहोत.
मग मोनो म्हणजे वन आहे, आयसो म्हणजे पॅरल आहे, ओव्हरटर्न म्हणजे टर्न ओव्हर अनदर. आता काय मोनो म्हणजे काय, राजे शिवापूर परीक्षेला असं विचारलं होतं, त्या वळ्या ज्या असतात ना, ज्या वळ्या पडतात त्या वळ्या संदर्भात होता. आपलं जे काय फिजिकल जिओग्राफी आहे त्या संदर्भात आपला प्रश्न होता. मग त्यामध्ये मोनो, आयसो, ओव्हरटर्न असे पर्याय दिले होते आणि पुढे दिले होतं की मग त्यानुसार वन वन मोनो म्हणजे वन वन काही एकावर एक काहीतरी असं आहे घडी, किंवा पॅरलल ती घडी पॅरलल पडल्या वगैरे असं काहीतरी, म्हणजे एक काहीतरी सेन्स लागतो. पॅरलल म्हणजे काहीतरी समांतर आहे, वन म्हणजे मोनो म्हणजे एक आहे, ओव्हरटर्न म्हणजे ओव्हर टर्न म्हणजे काय, टर्न ओव्हर अनदर म्हणजे काहीतरी त्यातून सेन्स लागतोय. म्हणजे कीवर्डचा अर्थ काढून आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं, जरी काही माहीत नसेल तरी पण. कॉमन सेन्सने उत्तर काढणे ते कसे काढायचे तुम्हाला सांगतो. सहसा आयोग नावात आणि तारखेमध्ये बदल चुकवतो. हे करंट अफेअरचे क्वेश्चन असतात ना, करंट अफेअरचे, तिथे काय होतं की सहसा आयोग काय करतं, नावात आणि तारखेमध्ये काय करतं, चुकवतं. आणि तिथं ते आणि विचारलं असतं खालीपैकी चुकीचं कोणतं आहे, ते चुकीचं असतं. आणि किंवा बरोबर विचारलं तर फक्त तारखे संदर्भात किंवा नावासंदर्भातला ऑप्शन चूक करून बाकीचे बरोबर घ्यायचे. ते कसे घ्यायचे ते आपण पेपर डिस्कस करताना पाहणार आहोत. अतिशयोक्ती वाक्य चुकीचे असतात, म्हणजे 99.99% उदाहरणार्थ सर्वच, इत्यादी, केवळ, म्हणजे अतिशयोक्ती करणारे वाक्य काय असतात, चुकीचे असतात. नंतर एकच मिनिट, आन्सर की उत्तर करताना स्वतःला शांत ठेवून योग्य ते उत्तर गोल करणे. आन्सर की उत्तर म्हणजे आन्सर की वर गोल करताना काय करायचं, शांत डोक्याने उत्तर गोल करणे. आणि आन्सर की वर प्रश्न म्हणजे एक तास आहे तर प्रश्न सोडवल्यानंतर लगेच गोल करायचं आहे का, किंवा 100 क्वेश्चन सॉल्व्ह करून 100 एकखट्ट्या गोल करायचे आहे, म्हणजे सोबत सर्व गोल करायचे आहे का. म्हणजे रिपीट करतो की आपण एक तासामध्ये प्रश्न सॉल्व्ह केला, लगेच गोल केलं, दुसरा प्रश्न सॉल्व्ह केला, लगेच गोल केलं, असं उत्तरपत्रिका गोल करायची. किंवा 100 क्वेश्चन एका टाइम सोडवायचे आणि नंतर सगळं 100 प्रश्न सोडवल्यानंतर गोल करायचे. हे प्रत्येकाने आपापली स्ट्रॅटेजी ठरवा. काही जणाला सर्व प्रश्न सॉल्व्ह करून नंतर गोल करायला परवडतं, आणि काही जणाला प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर नंतर गोल करायला परवडतं. आणि ही स्ट्रॅटेजी जी आहे ती ऑन द स्पॉट ठेवू नका, त्याच्यावर आधी प्रॅक्टिस करा, आणि ती प्रॅक्टिस करून ती ॲक्च्युअली एक्झाम दिवशी ती रन करा. तुम्ही म्हणता की सर त्याची काय प्रॅक्टिस करायची, गोल करायची, ते पण खूप मॅटर करतं. ज्या मुलांचे 4-5 गोल दुसरीकडे गोल झालीत ना, दुसरीकडे गोल झाले चुकून, त्यांना विचारा ते गोल करायचं प्रॅक्टिसचं किंवा ती स्ट्रॅटेजी असण्याचं काय गरजेचं आहे ते. नंतर आहे, एखादा गोल चुकून दुसरीकडे गोल झाला असेल किंवा गोल करताना चुकीचा गोल झाला असेल तर गडबडून जायचं नाही, मानसिकता खराब करून घ्यायची नाही. त्याचा नकारात्मक परिणाम इतर प्रश्नावर नक्की होतो. बऱ्याच वेळा काय होतं मित्रांनो, एखादा सोपा प्रश्न असतो, त्याचं उत्तरही निघलेलं असतं, तुम्हाला कन्फर्म माहिती असतं 100% हेच उत्तर आहे, पण गोल करताना तुम्हाला 2 नंबरला गोल करायचं असतं, त्याचं उत्तर समजा 2 नंबर त्याचा ऑप्शन बरोबर असतो, पण चुकून तुम्ही 3 नंबरला करतात गडबडीमध्ये, एक्साइटमेंटमध्ये. तुम्हाला म्हणलं ना, सोप्या प्रश्नाचा तोटा काय त्याला तेव्हा एक्साइटमेंट खूप दिसते, अरे सोपा क्वेश्चन आहे, करा लवकर गोल, आणि त्या गडबडीमध्ये तुम्हाला 2 गोल करायचं असतं, तुम्ही 3 करता, आणि परत आणखी टेन्शन येतं, अरे बाबा हातचा क्वेश्चन होता, कन्फर्म बरोबर क्वेश्चन होता, 2चं मी 3ला गोल केलं, कसं करायचं आता. आता कसं करायचं, मी असं टेन्शन येतं. मग ते कसं करायचं, काय करायचं, ते मी तुम्हाला त्या संदर्भातही मार्गदर्शन करणार आहे. पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी प्लस एन्व्हायरमेंट पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. काय, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी प्लस एन्व्हायरमेंट काय काय आहे, पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. म्हणजे आपल्याला पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट पर्यावरण हे आपल्याला काय पैकीच्या पैकी गुण मिळून देतात. त्यामुळे जास्तीत जास्त भर आपला अभ्यास करत असताना ह्या विषयाला असायला हवं. आणि बाकीचे विषयही महत्त्वाचे आहेत, असं नाही की ह्याच्यावर भर असायला पाहिजे बाकीच्याला दुर्लक्ष, असं नाही. पण हे विषय कसे ते कन्फर्म आउट ऑफ देऊ शकतात, म्हणून त्याच्यावर प्रॅक्टिस, त्याचा अभ्यास आपला जास्तीत जास्त चांगला झाला पाहिजे. जनरल सायन्स, करंट अफेअर, हिस्टोरी यांचे प्रयत्न केले तर इथेही चांगले मार्क्स येऊ शकतात. म्हणजे काय, जनरल सायन्स असेल, करंट अफेअर्स असेल, हिस्ट्रीचे प्रश्न असेल, इथं जर चांगले प्रयत्न केलं, इथं PYQ नीट केले, मॉक पेपरमध्ये लॉजिक डेव्हलप करून किंवा PYQचं अनालिसिस करून चांगलं लॉजिक डेव्हलप करूनही हे जे उत्तर तुम्हाला माहीत नसलेले उत्तर बरोबर करता येतात. रिमोट सेन्सिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहितीचा अधिकार अधिनियम, लोकसेवा हक्क अधिनियम, हे जवळपास किती आपल्याला मित्रांनो, रिमोट सेन्सिंग आपल्याला जवळपास 4 मार्काला विचारतात, इन्फॉर्मेशन 4 मार्क म्हणजे 4 क्वेश्चन विचारतात, IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 4 क्वेश्चन विचारतात, माहितीचा अधिकार अधिनियम आणि लोकसेवा हक्क अधिनियम किती 3 क्वेश्चन विचारतात. म्हणजे किती 4 4 8 8 3 11 क्वेश्चन ह्याच्यावरती आहेत. मुलं काय म्हणतात, काय हे 2-3 मार्कला आहे, हे 2-3-4 मार्कला आहे, कशाला करायचं, हो जर तर काहीतरी करू आणि जाऊ एक्झामला मित्रांनो. आणि आणखी एक टॉपिक आहे सांख्यिकी, जो आहे ना आपला सांख्यिकी, तेव्हा पण 4 क्वेश्चन येतात सांख्यिकी टॉपिकवर. आपल्याला मॅथ अँड रिजनिंगच्या संदर्भात पाहिलं तर काय, कोणता टॉपिक, सांख्यिकी, त्याच्यावर 4 क्वेश्चन येतात. मला लक्षात ठेवा, 4 आणि 4 8 आणि 3 11 हे 11 झाले. कोणता, रिमोट सेन्सिंगचे 4 क्वेश्चन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे 4 क्वेश्चन, माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियमचे 3 क्वेश्चन, हे झाले टोटल 11. आणि सांख्यिकीचे 4 क्वेश्चन म्हणजे किती झाले, 15 क्वेश्चन
हे जे होतात आणि मित्रांनो ह्याची तयारी खूप चांगल्या प्रकारे तुमच्याकडनं होत नाही. सरळ साधे क्वेश्चन असतात, फक्त 3-4ला आहे, 2-3 मार्क क्वेश्चन येतात, कशाला बघायचं, ओझरतं बघू, थातुरमतर बघू. आणि अशा ॲटिट्यूडनं तुम्ही त्याची तयारी करताना एक्झाम दिवशी साधे साधे क्वेश्चन चुकून येतात आणि घरी आल्यावर कळते अरे सर्व साधं होतं, थोडी प्रॅक्टिस करायला पाहिजे होती. नंतर करून काय फायदा मित्रांनो, हे आधी कळलं पाहिजे. मॅथ अँड रिजनिंग रिझल्ट डिकोडिंग फॅक्टर, रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर आहेत आणि इंग्लिश आणि मराठी ह्यावर आपण जास्त बोलणार आहोत. नंतर बोलू, आता जास्त बोलणार नाही. पेपरच्या आदल्या दिवशी आणि पेपरच्या दिवशी कोणाशी विनाकारण बिनकामाच्या गोष्टी बोलणे टाळा. तुझं ध्येय मनात ठेवून पेपरला जा. आपण नक्की पास होणार आहोत हा विश्वास स्वतःमध्ये नेहमी असू द्यायचा. म्हणजे काय, मी पास होणार आहे हा ॲटिट्यूड आपल्याला एक्झाम मेन्स करत असताना दररोज असला पाहिजे. काय म्हणलो, मी पास होणार आहे. मग कसं ती एनर्जी तुम्हाला चांगल्या प्रकारे कार्यप्रवण करते. पेपर संपेपर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नाही, कारण शेवटच्या सेकंदापर्यंत विजय खिचून आणता येऊ शकतो. मित्रांनो, स्वतःला एकच सांगायचं, तुम्ही मेन्स करत असाल किंवा प्री करत असाल, व्हॉटेवर कोणती एक्झाम तयार करत असाल, तर ज्या एक्झामची तयारी करतात ना त्या एक्झामचा शेवट म्हणजे एक्झाम समजा 11 ते 12 आपला पेपर आहे, तर 12 वाजेपर्यंत 12चा 12 पडेपर्यंत आपण गिव्हअप करायचं नाही. शेवटच्या सेकंदापर्यंत आपल्याला काय करायचं, लढत राहायचं आहे. मग ह्यासाठी काय गरजेचं आहे, सगळ्या गोष्टी चुक्या होऊ नये, सिली मिस्टेक होऊ नये, एक्झाम दिवशी प्रेशर क्रिएट होऊ नये, एक्झाम दिवशी आपल्याला डबल डिप होऊ नये, हे उत्तर का ते उत्तर, त्यासाठी काय गरजेचं आहे, जास्तीत जास्त रिव्हिजन गरजेची आहे. त्यासोबत काय आपल्याला एक सायकोलॉजिकल जे आपल्या हे असतं, सायकोलॉजिकल माइंड इम्बॅलन्स होतं किंवा आपल्याला भीती वाटते, एन्झायटी वाटते, त्यासाठी काय करायचं, डेली फिजिकल एक्सरसाइज करायची, मेडिटेशन करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, योग्य आहार घ्यायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी स्टार पॉईंट करा, मॉक पेपर्स आणि PYQs आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ह्याच्या संदर्भात आज जास्त बोलणार नाही, हे आपण पेपर डिस्कस करत असताना ह्यावर जास्त बोलूयात. पण मित्रांनो सांगतो, कमीत कमी 7 पेपर पेपर 1चे आणि कमीत कमी 7 पेपर 2चे आपल्याला एक्झामच्या अगोदर सॉल्व्ह करायचे आहेत. कमीत कमी किती, 7 दोन्ही मिळून 14 पेपर्स. आणि PYQच्या संदर्भात तुम्हाला मी वेळोवेळी गायडन्स करणारच आहे. ठीक आहे मित्रांनो, मी इथेच थांबतो. धन्यवाद.